हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. चला गेले 2 दिवस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, की एकदा जे आहे ते रायगड फिरायला गेलो होतो आणि दुसऱ्या वेळेस जे आहे ते दापोलीला फिरायला गेलो होतो. आता ना शेवटचा दिवस आहे. मम्मी-पप्पांना जे आहे ते घरी सोडवायचं आहे. त्यासाठी आम्ही जे आहे ते निघालेलो आहे. पण वाटेतच ना आणखीन एक पॉइंट लागतो, जो की मम्मी-पप्पांना बघायचा होता. त्यासाठीच आम्ही म्हटलं, की चला जाता-जाता जो आहे तो त्यांना तो पॉइंट दाखवूयात. तसे तर ना हे सगळे घराजवळचे पॉइंट आहेत, तरीही आम्ही अजूनही बघितलेले नाही आहेत. पण आहे ना एकमेकांच्या नादावादाने ना असं जायला मिळतं आम्हाला पण. मग म्हटलं की चला ते आलेलेच आहेत आणि त्यांना पण बघायचं आहे, तर त्यांच्यामुळे आपल्याला पण जे आहे ते नवीन-नवीन गोष्टी बघायला मिळतील. आणि तसं तर आहे ना आता 8 दिवस होऊन गेलेत मम्मी-पप्पा इकडे आहेत ते आणि ना आता त्यांना जे आहे ते घरी सोडवायचं पण आहे. तर त्याच्यामुळे ना आम्ही पण त्यांना जे आहे ते सोडवायला निघालेलो आहे आणि घरी छोटासा जो आहे तो फंक्शन पण आहे. म्हटलं की तो पण जो आहे तो अटेंड करून येऊयात. आणि ना आत्ता आम्ही सध्या निघालेलो आहोत शिवतरगळ. तुम्हा सगळ्यांना माहीत असेल शिवतरगळला ना समर्थ रामदासांनी जो आहे तो दासबोध लिहिला होता. हे जी गळ आहे ना ती महाडपासून 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्हाला ना नेहमी येता जाता ना ही गळ वाटेत लागते. पण आहे ना कधी जायचा चान्स आलाच नाही. तर म्हटलं की चला आज मम्मी-पप्पा पण सोबत आहेत, त्यांना पण दाखवता येईल आणि आपल्याला पण बघता येईल की तिथे असं काय आहे. खूप जणांच्या तोंडून जे आहे ते ऐकून होते की शिवतरगळला एकदा जाऊन या म्हणून आणि आज तो योग जुळून आलेला आहे. सगळेच जण आहे ते म्हटलं की जाऊन येऊयात शिवतरगळला आणि वाटेतच आहे. म्हणजे ना असं कुठे फार लांब जायची गरज नाही आहे. जो घरचा रोड आहे घरी जायचा त्याच रोडला जे आहे ते शिवतरगळ पण लागतो. फक्त आहे ना आम्ही ज्या रस्त्याने गेलो ना तो रस्ता खूप जास्त खराब होता आणि आम्हाला माहीत नव्हतं की दुसरा पण रस्ता आहे की जो तिकडे जातो म्हणून. त्यामुळे ना आम्हाला बराचसा वेळ लागला इथे पोहोचायला. पण चला हरकत नाही. आम्ही ना फायनली जे आहे ते गळीच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि ना खूप छान जे आहे ते वातावरण आहे. थंडगार हवा आहे आणि ना मस्तपैकी ना डोंगराच्या कुशीत आहे ना हे जी घळ आहे ना ती इथे आहे आणि ना शेजारी जे आहे ना एवढा छान जो आहे तो वॉटरफॉल पण चालू आहे. आत्ता सध्या पाणी आहे ते कमी आहे. पण आहे ना पावसाळ्यात मला असं वाटतं की इकडे खूप जास्त पाणी पडत असेल आणि ही घळ आहे ना अशी पूर्णपणे हिरवीगार दिसत असेल त्यावेळी. आणि आशूला तर आहे ना हे सगळं स्वतःच चढायचं आहे. म्हणजे ना त्याला आम्ही घेतलं पण होतं वरती उचलून, पण नाही ना त्याला अजिबातच वर यायचं नाही आहे कोणाकडे. त्याचं त्याला जे आहे ते चढायचं आहे. मग म्हटलं की चला त्याचं जे आहे ते त्याला चढून द्यावं. तसं तर रायगड पण त्याला जे आहे ना थोडाफार आम्ही खाली उतरवलं होतं आणि त्याचा तो आहे ना चढत होता. तो तुम्ही एका रीलमध्ये बघितला असेल. आतमध्ये आल्यानंतर मन खूप छान आणि फ्रेश वाटते, प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय आणि ना एसी असल्यासारखं वाटतंय. एवढी जी आहे ती थंडी इथे वाजतीये सध्या आणि ना ही समर्थ रामदासांची मूर्ती पाहून तर एवढं छान मनाला वाटते ना. रामाचा पण जे आहे ते इथे फोटो आहे. महाराजांची मूर्ती आहे आणि आहे ना असे बरेचसे जे आहेत ते छोटे-मोठे इथे असे लेख पण लिहिलेले आहेत, की जे की वाचायला खूप छान आहेत. तुम्हाला जर हे लेख वाचायचे असेल तर व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता आणि हे सगळे जे आहे ते लेख वाचू शकता. अगदी छान माहिती याच्यात दिलेली आहे. छोटे-छोटे लेख आहेत आणि लगेचच जे आहे ते वाचन पण होतात आणि ना नवीन-नवीन माहिती पण मिळते. लेख आहेत ना वाचायला एवढे सुंदर आहेत, की यातले एक लेख अजूनही मला आठवतोय, जे की तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. जेव्हा ना छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं होतं ना आग्राच्या किल्ल्यावरती, तेव्हा ना समर्थ रामदासांचे जे शिष्य होते ना, त्यांनी एक युक्ती सुचवली होती छत्रपती शिवाजी महाराजांना, की तुम्ही जर अशी युक्ती केली तर आहे ना या आग्राच्या किल्ल्यातून बाहेर पडाल आणि तीच युक्ती वापरून महाराज जे आहेत ते आग्राच्या किल्ल्यातून बाहेर पडले होते. आणि जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक चालला होता ना रायगडावरती, तेव्हा समर्थ रामदासांनी नलावडे पठारावरती म्हणजेच जे शिवथरला आहे तिथून आहे ना त्यांचा सगळा सोहळा जो आहे म्हणजे राज्याभिषेकचा सगळा कार्यक्रम आहे तो तिथून पाहिला होता असं तिथे वर्णन पण केलेलं आहे. जेव्हा समर्थांची प्रकृती अस्वस्थ वाटू लागली तेव्हा त्यांनी सातारा जवळच्या परळी गडावरती म्हणजे आत्ताचा जो सज्जनगड आहे ना तेथे येऊन त्यांनी ना वास्तव्य करायला सुरुवात केली. आणि याच दरम्यान समर्थांना कळालं की महाराजांनी जो आहे तो रायगडावरती शेवटचा श्वास घेतला, त्यामुळे समर्थांची जी आहे ती प्रकृती आणखीनच खालावली होती. पण आहे ना तेव्हाच या काळात जे आहे ते संभाजी महाराजांचं कार्य जे आहे ते समर्थांच्या कानावरती पडलं होतं, जे की आपल्याच हितकर्त्यांवरती अन्याय करत आहेत. तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना पण एक पत्र लिहून पाठवलं होतं. हेच जे आहे ते लेख याच्यामध्ये लिहिलेले आहेत. तुम्ही ना नक्की हे सगळे लेख आहेत ते व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा. खरंच खूप छान आणि सुंदर वर्णन केलेलं आहे यामध्ये.
चला हे आतलं बघून झालं की आता आपण बाहेर ते जाऊयात आणि ना बाहेर ते ना हे सगळं तारेचं कुंपण त्यांनी केलेलं आहे. कारण काय ना इकडे खूप जास्त जे आहे ते माकडं आहेत आणि आतमध्ये येऊन येत ना खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या विस्कडून जातात. त्याच्यामुळे ना त्यांनी असं तारेचं कुंपण केलेलं आहे. त्यामुळे ना अजिबातच काही भीती राहत नाही. आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे इथे एक धबधबा पण आहे, पण अगदीच पाणी त्याला कमी आहे. पण आहे ना पावसात खूप जास्त पाणी असतं याला असं इकडे म्हणतात. आणि ना बघा सौंदर्य बघा, म्हणजे निसर्गाच्या कुशीत एकदमच अशी ही घर खूप छान उठून दिसते. आणि ना या ज्या मॅडम आहेत ना त्यात ना आम्हाला सगळी जी आहे ते माहिती देत होत्या, म्हणजे त्या ज्या आहेत त्या इथेच वास्तव्याला असतात आणि त्यांच्याकडून जी आहे ती बरीचशी माहिती आम्हाला पण मिळाली. आणि ना थोडीशी माहिती जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. बघा त्या काय म्हणतायत. निसर्गाने तयार केलेली सगळी रचना आहे. म्हणजे आपलं काहीच नाही कौशल्य, हे सगळं निसर्गाने तयार केलेल्या खोल्या आहेत. त्याला घळ म्हणून याला घळ म्हणतात. खाली आहे खड्ड्यातील स्थळ, ते सगळे डोंगर 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 ह्या खालचा भाग आहे डोंगराचा. बघा यांचं पण तेच म्हणणं आहे की हे सगळं जे आहे ते निसर्गाने तयार केलेलं आहे. या ज्या खोल्या आहेत ना जे की याला घळ म्हणतात ते पण नैसर्गिक पद्धतीनेच तयार झालेलं आहे. केवढं सुंदर आहे ना, म्हणजे ना याची तुलना कशाचीच करता येणार नाही. एवढं सुंदर जे आहे ते हे नैसर्गिक पद्धतीने तयार झालेलं आहे आणि बघायला पण खूप छान वाटते आणि ना मनाला ना प्रसन्न करणारं वाटते हे सगळं. आणि हे ना आत्ताचं कन्स्ट्रक्शन आहे जे की त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे समर्थ रामदास जे आहे ते दासबोध लिहितात अशी इथं जी आहे ते प्रतिकृती त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. आणि समर्थांनी जिथे बसून दासबोध लिहिला ना ती ही जागा आहे. म्हणजे ना ते जे प्रतिकृती तयार केलेले आहेत त्याच्या बॅक साईडला जी आहे ती ही जागा आहे. आणि ना इथे येण्यासाठी ना एकदमच वाकून यावं लागतं आणि ना खूप छान वाटतंय, थंड वाटतंय. आणि जिथे ही रांगोळी काढलेली दिसते ना तिथे ना समर्थ रामदासांनी बसून जे आहे ना ते दासबोध लिहिला होता. आणि ना खूप छान वाटते बघायला पण. आणि ना हे असं वाकून येणं ना म्हणजे ना एक वेगळीच फिलिंग आहे यामध्ये. बघायला तर एवढं छान वाटते की नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन एकदा ना भेट द्या. आणि बघा ना बघायलाच एवढं सुंदर वाटते, तर पावसाळ्यात याचं रूप काही वेगळंच असेल ना. आणि हे जे दगड बघताय का तुम्ही गोल गोल आहेत ते, तर त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ना पाणी पडून ना या दगडांना असा आकार तयार झालेला आहे. म्हणजे ना मला खरंच आता आहे ना खूप अशी एक्साइटमेंट आहे की पावसाळ्यात या ठिकाणी भेट द्यायची. आणि हा जो धबधबा दिसतो ना तुम्हाला तोच जे आहे ते मी तुम्हाला सांगत होते. पावसात आहे ना याला आहे ना खूप जास्त पाणी असतं आणि एका साईडला जी आहे ती छोटीशी नदी पण आहे. आणि बघा ना निसर्गाचं सौंदर्य केवढं छान वाटतंय. तुम्हाला पण कधी आहे ना फिरायला जायचं असेल किंवा आहे ना कोणत्या पॉईंटला भेट द्यायची असेल ना तर आहे ना शिवतरगडला नक्की एकदा भेट देऊन बघा. आणि ना जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल ना याच रोडनी तर आहे ना नक्की इथे या. आणि जर तुमच्या आईवडिलांना ना कुठे फिरायला घेऊन जायची इच्छा असेल ना तर ना त्यांच्यासाठी ही जागा ना एकदम बेस्ट आहे. आणि इथे ना त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय पण आहे. आणि दुपारचा जो आहे तो इथे प्रसाद पण मिळतो. आम्ही काही प्रसादाला थांबलो नाही कारण आम्हाला जे आहे ते पुढेच निघायचं होतं, त्यामुळे आमचं बघून झालं की आम्ही लगेचच जे आहे ते निघालो. पण आहे ना आम्ही सकाळी असं ठरवलं होतं की जे आहे ते डिरेक्टली घरी जायचं म्हणून. पण आहे ना नंतर अचानक आमचा प्लॅन बदलला आणि ना आम्ही इथे व्हिजिट दिली. पण आहे ना आता खरंच असं वाटतं की आम्ही जो निर्णय घेतला ना तो अगदीच योग्य होता. म्हणजे खूप छान जे आहे ते मनाला समाधान मिळालं आणि बघून पण खूप छान वाटलं. आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. त्यानंतर दुपारच्या वेळेला एका ठिकाणी थांबलो आणि ना मस्तपैकी जो घरून टिफिन आणला होता त्याचा आनंद घेतला. म्हणजे आम्ही तर व्हेज खाल्लं, पण या आशूच्या बाबांनी आणि आजोबांनी जे आहे ते नॉनव्हेज खाल्लं, जे की खूपच जास्त फेमस आहे. आणि इकडे जे आहेत ना खूप लांबून लांबून माणसं पण येतात जेवणासाठी. तर आहे ना ओव्हरऑल सगळाच एक्सपिरियन्स जो आहे तो आजचा खूप छान होता. म्हणजे सकाळी जे आहे ते आम्ही व्हिजिट दिली शिवतरगडला, तो पण खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर इथे जे आम्ही जेवायला थांबलो होतो तो पण खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यानंतर आता आम्ही निघालेलो घरी. आणि आता आहे ना पुढचा व्हिडिओ जो आहे तो घरचा येईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.